तर रामकृष्ण हरी मित्रांनो, शेतकरी असाल तर व्हिडिओ स्क्रोल करू नका. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या मित्राचा प्लॉट आहे, सूर्यकांत गायकवाड यांचा प्लॉट. यो जून जुलैच्या अडसाळी लागण्यासाठी बियाण्याला गेलेला प्लॉट आहे. प्लॉट गेला सगळी पाचट हाय अशी वावरात राहिलेली, त्यामुळे पाऊस काळ असल्यामुळे पाचट कुट्टी करू शकला नाही, बगला वगैरे मारता आली नाही. त्यामुळे पाचट आता 5-6 महिन्याला हाय अशी वावरात आहे तशीच आहे. ही पाचट बघू शकता तुम्ही, सगळी हाय अशी आहे. जेवढी पावसाच्या पाण्यानं कुजली तेवढीच कुजली, बाकी सगळं तसंच आहे. तर आपल्याला त्याने बोलावलेलं की रान कडक झालंय, रान ग्रीप ऊस ग्रीप घेत नाही. तर मला रान हलवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला तू येच 4 चाकी ट्रॅक्टर घेऊन आपला, आणि तू भर घालून दे, कसं पण होते, पण तू महत्त्वाचं भर घालून दे. तर आपले मित्र आहे त्यामुळे आपण त्यांना नाही पण शकत नाही, म्हणलं जाऊया. तर भर तुम्ही मला दाखवू शकतो. पाचट बघा तुम्ही कसे. आता इकडे येऊन बघा तर कसं काम झालंय, म्हणजे कुठंच पाचड दिसत नाही. आता हे बघू शकता पाचड आहे सगळे वावरात, आणि हिथं बघा सगळे पाचड, सगळी मातीआड झाली आहे. महत्वाची म्हणजे उसाला भर लागली. आता मी आहे शेवटी ट्रॅक्टरवाला, आपण सांगणारच की काम चांगलं झालंय. शेवटी शेतकऱ्या तोंडातून ऐकूया हे काम कसं झालंय. तर नमस्कार. नमस्कार. कसं काम झालंय, काय वाटतंय तुम्हाला? काम एकदम छान झालंय, माझ्या अपेक्षेपेक्षा एकदम छान. हम्म. कारण रान एकदम कठीण झालं होतं, तुडवाले असं झालं होतं बियाणं काढल्यामुळे. त्यामुळे मोठ्या ट्रॅक्टरशिवाय पर्याय नव्हता, पॉवर टेलर काय चालला नसता. म्हणून त्याला म्हणलं घेऊन ये, आपण भर घालूया. कड्याला काय मोडतोड किंवा अशा आत काय मोडतोड? आत काय मोडतोड नाही, फक्त थोडीशी जागा नसल्यामुळे कडेला एका साईडला थोडीशी मोडतोड झालेली आहे. कड्याला मोडतोड झाली तर चालते, पण महत्त्वाचं आपल्याला आतमध्ये उत्पन्न घ्यायचे. कड्याला काय 1-2 बेटी गेलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्या तोंडातून तुम्ही ऐकलंय. त्यामुळे जर खरंच कसं आहे, आत्ता सगळं आधुनिक होत चाललंय. पहिली माणसं बैलांना भर घालत होती, परत पॉवर टेलरकडे गेले. आत्ता विज्ञानाने हे संशोधन काढलंय मिनी ट्रॅक्टरचं, तर त्यांनी प्रगतीसाठीच काढलाय शेवटी. त्यामुळे जशी बाकी सगळी वळत आहेत मोठ्या ट्रॅक्टरकडे, मिनी ट्रॅक्टरकडे, तर तुम्ही पण वळा. हेच आमचा संदेश आहे सगळ्यांना सांगायचा.